बातमी मुंबईतून रेल्वे प्रशासनाच्या दुजाभावाची ही बातमी आहे। दादर रत्नागिरी पॅसेंजर ट्रेन बंद करून त्याच वेळापत्रकामध्ये दादर गोरखपूर एक्सप्रेस कायमस्वरूपी सुरू करण्याच्या रेल्वे प्रशासनाच्या निर्णयाविरोधात मनसेनं आता आक्रमक पवित्रा घेतलाय। ही एक्सप्रेस कोणतंही कारण न देता फक्त दिव्यापर्यंत चालवण्यात येते। येत्या 15 ते 20 दिवसात दादर रत्नागिरी एक्सप्रेस सुरू केली नाही तर उत्तर प्रदेश आणि बिहारला जाणारी एक्सप्रेस अडवण्याचा इशारा मनसेनं दिलाय। राज्यांतर्गत रेल्वेगाड्या बंद केल्या असल्या तरी उत्तर भारतासाठी मात्र मुंबईतून रेल्वेगाड्या सोडण्यात येत आहेत। त्यामुळे प्रवाशांमध्ये नाराजीचा सूर आहे। गेल्या काही वर्षापूर्वी कोविडसाठी ती गाडी दुसरीकडे नेण्यात आली म्हणून कायमस्वरूपी तिकडे ती करायची आणि इकडची गाडी दुसरी कुठली तरी त्या वेळापत्रकामध्ये द्यायची, हे महाराष्ट्र नोंदवण सेनेला आणि कोकणवासियांना कदापिही मान्य होणार नाही। लोकांच्या भावना तीव्र आहेत, त्यामुळे ते आम्ही त्यांच्या कानावर घातलं की योग्य वेळी पुढच्या काही दिवसांमध्ये जर त्यांनी याच्यावर ह्या निर्णयावरती फेरविचार करून कोकणवासियांची सोय जर पुन्हा बघितली नाही तर मग आम्हाला आंदोलनाचा मार्ग स्वीकारावा लागेल आणि त्याच्या होणाऱ्या परिणामांची पूर्ण जबाबदारी रेल्वे प्रशासनावर राहील, याची त्यांनी नोंद घ्यावी।